अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलेले शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। काल भाजपच्या नेत्यांनी तनपुरे यांच्याविषयी भाष्य करताना तनपुरे आमच्या सोबत आले तर आम्हाला आनंद होईल असं म्हटलं होतं। या संदर्भात प्राजक्त तनपुरे यांना विचारलं असता आपण 20 एप्रिलला पुढची राजकीय भूमिका जाहीर करू असं त्यांनी म्हटलंय। यासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। विशेष म्हणजे 20 तारखेला राहुरीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा आहे आणि त्याच दिवशी प्राजक्त तनपुरे हे देखील आपली भूमिका जाहीर करणार आहेत। विचार केला मी निवडून येऊन शेवटी आमच्या पक्षाचे 10चे 11 होणार, त्याच्या पलीकडे काय फरक पडणार नाही, सरकारमध्ये काही बदल होणार नाही, उलट मतदारसंघात थोडी विकास कामांना कदाचित खीळ बसली असती, म्हणून कुठेतरी एक सामंजस्याची भूमिका, थांबण्याची भूमिका मी घेतली। एक भावनिक किनार देखील स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर होतं। या सर्व बाबींचा विचार करून माझी भूमिका मी 6 तारखेलाच घेतलेली आहे। मी आता माझी थांबण्याची भूमिका हाच मोठा खरा निर्णय आहे आणि उघड भूमिकेबद्दल मी 20 तारखेला आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहे, त्यामध्ये सर्व भूमिका स्पष्ट मी करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।